तयार होणार असलेले योग भवन समाजाच्या आरोग्याचे प्रतीक ठरावे, आमदार जोरगेवार। योगा, ध्यान आणि आरोग्याचे महत्त्व आपणा सर्वांना माहिती आहे। आरोग्य हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहे आणि या योग भवनाच्या माध्यमातून आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्य संपन्न जीवन मिळवावे। हे भवन केवळ योगाभ्यासाचे स्थान राहणार नाही, तर आरोग्य आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले। आमदार निधीतून तुकुम येथील योग भवनाच्या बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे। या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी डॉक्टर वासुदेव गाडेगोणे, माजी नगरसेवक सुभाष कासनगुट्टुवार, रमेश भुते यांची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की मागील 5 वर्षात मतदारसंघात मोठी विकास कामे करता आली, याचा आनंद आहे। अनेक मोठी कामे आपण या 5 वर्षात मार्गी लावू शकलो। यात घुग्गुस आणि बाबूपेठ उड्डाणपूल पूर्णत्वास जात आहे, तर पवित्र दीक्षाभूमी येथे आपण जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। मतदारसंघातील विविध भागात 11 अभ्यासिकांचे काम सुरू आहे। अनेक समाज भवने उभी झालेली आहेत, असे ते यावेळी म्हणाले। माझा तर संकल्प आहे की गुरुदेव सेवा मंडळाचं चंद्रपूरमध्ये जेवढे गाव माझ्याकडे आहेत त्या सर्व गावांमध्ये एकही गाव असं राहणार नाही भाऊ की ज्या ठिकाणी गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा नसेल, असे एकही गाव राहणार नाही। साताराला मी 15 लाख रुपये दिले, नागळाला दिले, 25 लाख रुपये पिंपरीला पुतळा नव्हता त्या ठिकाणी दिले। जिथे तिथे गुरुदेवांचा पुतळा नाही, गुरुदेवांचं स्मारक नाही, ध्यान मंदिर नाही, तिथे दिले। आता मुकुंदला पैसे दिले, आपण या गणोदराला दिले, आणि त्या सर्व ठिकाणी काम करण्याचं, शेवटी हा तुम्ही कोणतं काम करता, समाजातली जी कचरा आहे, समाजातलं जे दुर्गुण आहे ते दूर करण्याचं काम गुरुदेव सेवा मंडळ करते। आणि हे काम जे प्रत्येकाने केलं पाहिजे, त्या कामामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची नेहमीच माझी भूमिका राहील।